अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. बापू आणि दीप्याने मिळून अमोलच्या वाढदिवसाची खूप छान तयारी केलेली असते. मोना मात्र काही काम न करता फक्त सेल्फी काढत असते. दीप्या तिला फ्रीजमधून केक आणायला सांगतो, मात्र ती ते कामसुद्धा करत नाही आणि मग तितक्यात अप्पी त्या ठिकाणी येते. बापू आणि दीप्याने केलेली तयारी बघून ती तर खूपच खुश होते आणि मग तितक्यात समर कॅम्पमधील अमोलचे मित्रमैत्रिणीसुद्धा त्या ठिकाणी येतात. अमोल पळतच जाऊन त्यांना भेटतो आणि सांगतो की इथे मला सिम्बा नाही तर अमोलच म्हणा. आणि मग त्यानंतर ती सगळी मुलं हॅपी बर्थडे अमोल असं म्हणतात. त्यामुळे अमोल खूप खुश होतो आणि मग त्यानंतर अमोल घरातील सगळ्यांची त्याच्या मित्रमैत्रिणींना ओळख करून देतो. तर ते विचारतात की अमोल तुझे बाबा कुठे आहेत. त्यावर अमोल सांगतो की बाबांनी माझ्यासाठी गिफ्ट पाठवलं आहे, ते मी तुम्हाला नंतर दाखवतो आणि बाबासुद्धा येणार आहेत. आणि मग त्यानंतर ताईतोंडेसुद्धा त्या ठिकाणी येतात. त्यांनीसुद्धा अमोलसाठी छान गिफ्ट आणलेलं असतं, त्यामुळे तो खूप खुश होतो. आणि मग बापू केक घेऊन त्या ठिकाणी येतात. दीप्या सगळ्या मुलांना आणि अमोलला टोप्या देतो आणि मग त्यानंतर अमोल केक कट करतो. सगळेजण त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात आणि मग त्यानंतर दीप्या म्हणतो की मुलांनो, आता मी तुमच्यासाठी मस्त खाऊ घेऊन येतो. तर अमोल त्याला सांगत असतो की मामा तू खाऊ त्यांना बांधून दे. त्यामुळे अप्पी विचारते की का रे. त्यावर अमोल म्हणतो कारण ते लवकर घरी जातील आणि मग तू मला बाबांबद्दल सांगू शकशील. मात्र अप्पी म्हणते की ते आपल्याकडे पाहुणे आले आहेत ना, त्यांच्याशी असं बोलायचं नाही आणि त्यामुळे मग अमोल काही बोलत नाही. त्यानंतर मग दीप्या सगळ्यांना खाऊ देतो. तर अमोल सतत त्यांना म्हणत असतो की पटपट खाऊन घ्या. आणि त्यावेळी बापू अप्पीला विचारतात की नेमकं काय चाललं याचं. त्यावर अप्पी म्हणते की मी त्याला प्रॉमिस केलं होतं की आज मी तुला तुझ्या बाबांबद्दल सांगेल, म्हणून तो असा वागतोय. आणि ते ऐकून बापूसुद्धा काळजीत पडतात. ते अप्पीला विचारतात की काय सांगणार आहेस तू त्याला अर्जुनबद्दल. तर अप्पी म्हणते बापू मी सुद्धा काहीच ठरवलं नाही आहे, मी त्याला काय सांगू तेच मला कळत नाही. दुसरीकडे अमोल आणि आर्या त्यांच्या घरी जातात. आर्या सगळ्यांना त्यांनी समर कॅम्पमध्ये जे काही केलेलं असतं ते सांगते. त्यामुळे कदम आणि सर खुश होतात. रुपालीचा मात्र चेहराच पडतो. ती म्हणते की आता हे सगळं करायची काय गरज आहे. आणि त्यावेळी अर्जुन तिच्यावर चिडतो, त्यामुळे रुपाली गप्प बसते. तर आर्या अर्जुनला म्हणत असते की अर्जुन तू तुझ्या रागावर थोडा कंट्रोल ठेव आणि हे सगळं विसरण्याचा प्रयत्न कर. आणि त्यामुळे अर्जुन अधिकच चिडतो. तो म्हणत असतो की कसं विसरू मी हे सगळं, तू सांग मला मग मी विसरतो. गेली 7 वर्ष मी याच गोष्टीची वाट बघतोय की हा नाही तर निदान पुढचा वाढदिवस तरी मी माझ्या अमोलसोबत सेलिब्रेट करेल, पण काय प्रत्येक वर्षी हेच होत आहे. आणि त्यावेळी रुपाली म्हणते की भाऊजी तुम्ही का त्यांचा विचार करताय, अमोल तर तुम्हाला ओळखतसुद्धा नाही. त्यावेळी अर्जुन म्हणतो की हो वहिनी, बरं झालं तुम्ही मला हे सांगितलं, मला तर माहितीच नव्हतं ना. आणि त्यावेळी मग स्वप्नील रुपालीला गप्प बसायला सांगतो, पण ती काही गप्प बसत नाही. आणि मग त्या सगळ्यांमधला वाद वाढतच जातो. अर्जुन तर खूप चिडतो. तो म्हणत असतो की तुम्हाला जर माझा त्रास होत असेल ना तर मला तसं सांगा, मी निघून जातो, फक्त तुम्ही कदमांची काळजी घ्या. आणि तो रागातच त्याच्या रूममध्ये जातो. आर्या त्याच्या पाठोपाठ जाते, मात्र तिच्याच पायाला जखम होते. आणि त्यामुळे रुपाली चिडूनच म्हणते की ती अपर्णा इथे कशासाठी आली आहे काय माहीत. दुसरीकडे अपर्णाला आज सकाळी घडलेला सगळा प्रकार आठवत असतो. ती स्वतःशीच म्हणत असते की अर्जुन, आज पहिल्यांदा आपण आपल्या अमोलच्या वाढदिवसासाठी एकत्र आलो होतो, पण आपण काय केलं तर आपण फक्त भांडण केलं. अशा गोष्टी आठवून आपण आपल्या आयुष्यात पुढे नाही रे जाऊ शकत. आणि मग त्याच वेळी तिचं लक्ष कपाटाकडे जातं आणि ती कपाटामधून तिची एक जुनी बॅग बाहेर काढते. आणि मग ती खुश होत स्वतःशीच म्हणते की अर्जुन, मला माहिती आहे तू आत्ता कितीही बदलला असलास ना तरी तुझ्या आतमध्ये कुठेतरी माझा शहेनशाह अजूनही आहे. आणि मग त्यानंतर ती त्या बॅगमधून अर्जुनचं एक शर्ट बाहेर काढते आणि अमोलला अर्जुनबद्दल सगळ्या चांगल्या गोष्टी सांगायचं ठरवते. त्यानंतर मग ती खोलीत अंधार करते. त्याचवेळी अमोल त्या ठिकाणी विचारतो की कोण आहे. आणि मग अप्पी त्या ठिकाणी येते. तिने अर्जुनचं शर्ट घातलेलं असताना मग ती अमोलला सांगते की मी आहे शहेनशाह. तर दुसरीकडे कदम आर्याची माफी मागत म्हणत असतात की तू अर्जुनसाठी एवढं सगळं केलं तरीसुद्धा तो तुझ्याशी असं वागला, खरंच मला माफ कर. आणि त्यावेळी आर्या म्हणते की बाबा तो असा वागतो म्हणूनच तो मला आवडतो. आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. रुपाली विचारते की काय म्हणालीस तू आर्या. आणि त्यावेळी आर्या त्या सगळ्यांसमोर तिच्या प्रेमाची कबुली देत म्हणते की वहिनी, मला अर्जुन खूप आवडतो आणि आवडतो म्हणजे माझं त्याच्यावर मनापासून प्रेम आहे. आणि ते ऐकून रुपाली आणि स्वप्नील तर खूपच खुश होतात.
तर आर्या म्हणत असते की खरं तर मी ही गोष्ट कधीच कोणाला सांगणार नव्हते, पण आज अचानक माझ्या तोंडून निघून गेली. त्यावर रुपाली विचारते, पण तू हे कोणाला सांगणार का नव्हती? त्यावेळी आर्या म्हणते, कारण मला माहिती आहे अर्जुन कधीच माझ्या प्रेमाचा स्वीकार करणार नाही, पण मी मात्र त्याच्यावर खूप प्रेम करते. कारण आजच्या काळात अर्जुनसारखा माणूस शोधूनही सापडणार नाही. आजकाल महिनाभर सुद्धा कोणी कोणाची वाट बघत नाही, लगेच दुसरा संसार थाटतात. मात्र अर्जुन गेली 7 वर्ष फक्त अपर्णा मॅडमवरच प्रेम करतोय. त्याने कधी दुसऱ्या बाईचा विचारसुद्धा केला नाही आणि म्हणूनच माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. आणि आर्याचं हे म्हणणं कदम आणि स्वप्नील सरांना देखील पटतं. रुपालीचा मात्र चेहराच पडतो. तर आर्या म्हणत असते की मला एकदा जरी अपर्णा मॅडमला भेटण्याची संधी मिळाली ना, तर मी त्यांच्याशी नक्की बोलेल, त्यांना आणि अर्जुनला एकत्र आणण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे अमोल अपर्णाला विचारत असतो की हा शहेनशाह कोण आहे, आणि त्यावेळी अपर्णा सांगते की शहेनशाह म्हणजे तुझे बाबा. आणि ते ऐकून अमोल खूपच खुश होतो. आणि मग त्यानंतर अपर्णा अमोलला त्याची आणि शहेनशाह म्हणजेच अर्जुनची गोष्ट सांगायला सुरुवात करते. तिची आणि अर्जुनची पहिली भेट कशी झाली आणि मग त्यानंतर काय काय घडलं हे सगळं ती अमोलला सांगते. त्यामुळे अमोल तर खुशच होतो. तर दुसरीकडे आर्या अमोल, अपर्णा आणि अर्जुनला एकत्र आणण्याबद्दल बोलत असते. मात्र रुपालीला ते अजिबात आवडत नाही. ती उगाच जुने विषय पुन्हा उकरून काढते आणि अपर्णा कशी वाईट आहे हेच सगळ्यांना सांगत असते. दुसरीकडे अपर्णा अमोलला तिची आणि अर्जुनची गोष्ट सांगत असते. दोघांची भेट कशी झाली आणि मग त्यानंतर अर्जुनने तिचं कसं सगळ्या संकटांमधून रक्षण केलं आणि मग त्यांचं लग्न कसं झालं हे सगळं काही ती अमोलला सांगते. त्यामुळे अमोल तर खुशच होतो. तो अपर्णाला विचारतो, म्हणजे माझे बाबा हिरो होते का? आणि त्यावेळी अप्पी सांगते, हो तुझे बाबा खरंच हिरो होते. त्यामुळे अमोल खुश होतो. तर दुसरीकडे रुपाली म्हणत असते की त्या दोघांचं लग्न कसं झालं आहे माहिती आहे ना आपल्याला. खरं तर त्यांचं लग्नच व्हायला नको होतं. भाऊजींनी त्या अपर्णाला पुन्हा मंडपात आणायलाच नको होतं. म्हणजे हे सगळं घडलंच नसतं. आणि मग अचानक कदम आर्याला विचारतात की तू माझ्या अर्जुनसोबत लग्न करशील का? तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.